छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे। महायुतीतील या महत्त्वाच्या पदावरून दोनही पक्षांमध्ये चर्चा सुरू होती। अखेर मंत्री अतुल सावे आणि आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर या फॉर्म्युल्यावर तत्वतः सहमती झाल्याचं समोर आलंय। जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक 18 मार्च रोजी होणार आहे। या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सत्तेची समीकरणे स्पष्ट करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक झाली। या बैठकीत अध्यक्षपद अडीच वर्ष दोन्ही पक्षांकडे देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र पहिली 2.5 वर्ष अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे राहणार याचा अंतिम निर्णय अद्याप झाला नाही। हा निर्णय सोमवारी घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून पहिल्या टर्मसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपचे 23 सदस्य असून शिवसेनेचे 21 सदस्य आहेत। त्यामुळे संख्याबळाच्या आधारावर भाजपकडून अध्यक्षपदावर दावा केला जातोय, तर शिवसेनेकडूनही महायुतीतील भागीदार म्हणून समान संधी देण्याची मागणी पुढे येतेय। दरम्यान जिल्हा परिषदेत महायुतीची स्पष्ट बहुमताची परिस्थिती असल्याने सत्ता महायुतीकडेच राहणार हे निश्चित मानलं जात आहे। तसेच कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ देणार नसल्याचंही महायुतीतील नेत्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष सोमवारी होणाऱ्या अंतिम निर्णयाकडे लागलंय।